रील्स बनवल्यामुळे पैसे मिळतात का? युट्यूबचे व्हिडिओ बनवल्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात का? तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं करिअर यामध्ये बनू शकतं का? तर हो, सरकारने आता ही मोठी संधी दिली आहे. भारत सरकारने ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय. मी बोलते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेबद्दल. त्यांनी असं सांगितलंय की या बजेटमध्ये ऑरेंज इकॉनॉमीला आम्ही प्रोत्साहन देणार आहे आणि 500 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उघडल्या जाणार आहेत. आता या कंटेंट क्रिएटर लॅब म्हणजे काय, किंवा या लॅब मध्ये रील्स बनवणं शिकवणार आहेत का, किंवा अजून काय, याबद्दलची माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सोबतच ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, ऑरेंज इकॉनॉमी असं का म्हटलं जातं याबद्दलची सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर सुरुवातीला बघूयात कंटेंट क्रिएटर लॅब ज्या उघडल्या जाणार आहेत 500 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्याबद्दलची माहिती. या कंटेंट क्रिएटर लॅब मध्ये तुम्हाला अॅनिमेशन, VFX, गेमिंग, कॉमिक्स आणि मीडिया, त्याचबरोबर कंटेंट क्रिएशन याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर याआधी तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्रीच्या लॅब बघितल्या असाल, पण आता कंटेंट क्रिएटर लॅब हे नवीन फॅड काय, असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण सरकारने हा निर्णय असाच घेतलाय का, तर अजिबात नाही. 2025-26चं जे आर्थिक सर्वेक्षण झालंय, या आर्थिक सर्वेक्षणात असं दिसून आलं की कंटेंट क्रिएटरमुळे रोजगार वाढलाय, शहरी सेवा वाढलेल्या आहेत आणि सोबतच पर्यटनाला चालना मिळालेली आहे. आणि म्हणूनच सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय की प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये आता कंटेंट क्रिएटर लॅब जनरेट केले पाहिजेत. आता ऑरेंज इकॉनॉमीला सरकार सपोर्ट करते किंवा प्रोत्साहन देते. ही ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय हे बघूयात. ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी पहिल्यांदा वापरला. ऑरेंज रंग म्हणजेच केशरी रंग हा सर्जनशीलता त्याचबरोबर संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. आता या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये कोणते घटक येतात हे सुद्धा बघूयात. तर यामध्ये चित्रपट, संगीत, थिएटर, हस्तकला, कंटेंट, मीडिया क्रिएशन असे बरेचसे घटक येतात. थोडक्यात काय, तर क्रिएटिव्हिटी मधून पैसा कमावणारी अर्थव्यवस्था म्हणजेच ऑरेंज इकॉनॉमी. आणि म्हणूनच भारत सुद्धा आता ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देतोय. जगभरात यामधून 5 कोटी रोजगार उपलब्ध होतात. आणि आपल्या भारतात किती होणार आहेत, चला बघूयात. भारतात किती मोठी संधी आहे, तर भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी आधीच 30 अब्ज डॉलरचे आणि देशातील 8% नोकऱ्या या क्षेत्रातून तयार होतात. आता सरकारच्या निर्णयामुळे हा वेग आणखी वाढणार एवढं मात्र निश्चित. आणि म्हणूनच स्टुडंट आणि क्रिएटरसाठी हा गोल्डन चान्स आहे. कॉलेजमध्ये स्टुडिओ सारख्या लॅब्स, स्किल ट्रेनिंग, ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज, फ्रीलान्सिंग अँड स्टार्टअप सपोर्ट हे सगळं तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मोबाईल घेऊ नको असं म्हणणारे पालक कदाचित मोबाईल घेऊन बस असं सुद्धा म्हणू शकतात. पण लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला कंटेंट क्रिएशन मध्ये आवड आहे, त्याला व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण मिळते आणि त्यामध्ये तो तरबेज होत असेल, तर निश्चितच त्याच्यासाठी हे क्षेत्र चांगलं असू शकतं. पण असे अनेक विद्यार्थी असू शकतात ज्यांना कंटेंट क्रिएशन नाही तर इतर क्षेत्राची आवड आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी त्याच क्षेत्रावर फोकस असणं फार गरजेचं आहे. शेवटी जिथं तुम्हाला आवड आहे ते क्षेत्र निवडणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच अपडेट व्हिडिओसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.